हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं जे चिंतन चाललेलं आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगूया असं जे आपण म्हणतो, तर सहज आपण जर विचार केला तर सर्वसाधारण माणसाला आनंद केव्हा होतो? अगदी सर्वसाधारणपणे, असं काही नाही. एखाद्या व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीचा आनंद वेगळा वेगळा असू शकतो, त्याच्या त्याच्या विचाराप्रमाणे. हे पहिलं लक्षात घ्यायचं. म्हणून अगदी आपल्या आवडीची व्यक्ती बऱ्याच दिवसांनी समोर आली की आपल्याला आनंद होतो. साधी गोष्ट आहे. आपल्याला आवडणारी एखादी खाण्याची वस्तू मिळाली तरी आनंद होतो. कोणी आपलं कौतुक केलं, आनंद होतो. कोणी आपल्याकडे अगदी मनमोकळेपणाने चांगलं पद्धतीने वागला तरी आनंद होतो. एखादा सण येणार आहे म्हटल्यानंतर, दिवाळीचा सण आता 15 दिवसावर आहे असं म्हटलं तर तो 15 दिवस आपण त्याची वाट बघत असतो. आणि त्याच्यातून हळूहळू आपल्याकडे आनंद तो अधिक अधिक अधिक, त्या जसं दिवाळी जवळ येतं तसं आपण काही ना काहीतरी करण्याच्या अंगाने तो आनंद आपल्याकडे अधिक अधिक फुलत जातो. वाढदिवस, आता सगळ्या माणसांना वाढदिवस, आपला वाढदिवस आवडतो का? तर आपला वाढदिवस आहे, त्याचा आनंद त्या व्यक्तीला होतो की मग त्या आनंदामध्ये सगळेजण शुभेच्छा देतात, त्याच्यातून आनंद होतो. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, हा आनंद म्हणतो आपण. विविध विषयांच्या अंगाने हा आनंद. एखाद्याला गोष्टीच वाचण्याचा छंद असेल, आवड असेल, आणि त्याला गोष्टीचं पुस्तक मिळालं तर त्याला आनंद होतो. म्हणजे हा सर्वसाधारणपणे जो आनंद आहे, तिथे जिथे आपल्या आवडीची गोष्ट आहे, जिथे आपला छंद आहे, ते जर आपल्याला प्राप्त झालं तर आपल्याला आनंद होतो. काही एक भाग लक्षात. पण त्याच्या मागचं खरं गूढ जे आहे ते म्हणजे आपल्या मनामध्ये जो आपण विचार करतो आणि विचारातून आनंदी होतो. विचारामध्ये आपल्या जशा भावना उद्दीपित होत जातात आणि तसे आनंदमय भावना तयार होते आणि आपला आनंद द्विगुणित होतो. एखादं लग्न ठरलंय, अमुक दिवस लग्न आहे, आणि त्याला लग्न आहे करून सगळेजण त्याची मस्ती करतात, काही हसतात, ओरडतात, चिडवतात, पण तिथेही त्याला आनंद असतो. म्हणजे आपल्या मनासारखी गोष्ट जेव्हा घडते असं ज्या मनाला वाटत असतं, त्या मनामध्ये ते आनंदाचे विचार स्फुरतात. आणि आनंदाच्या विचाराचं म्हणजे जसं उकळ्या फुटतो म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचा आनंद होतो, उकळ्या मनातल्या मनात हसतो, बोलतो आपण म्हणतो. तर हा आनंद आपल्या मनामध्येच स्फुरतो. हे नेहमीच लक्षात, आपण नेहमीच सांगणार हे खरं. आनंद हा आपल्या आतून स्फुरतो, बाहेरून येतच नाही. बाहेर फक्त कारणं असू शकतात हा आनंद स्फुरण्यासाठी. आणि म्हणून आपल्याला सतत आनंदात राहायचं असेल तर सतत आनंदाचे विचार केले पाहिजेत. हा त्याचा सरळ अर्थ आहे. करा, प्रत्येक क्षणी आपल्याला आनंदाने राहता येतं. कधी जर आपण आनंदाचे विचार पुन्हा पुन्हा करत असू तर, म्हणजे बाहेरच्या घडणाऱ्या घटनेची आपण विचाराने, म्हणजे जसं आनंददायी विचाराने संबंधित होतो, आपला आनंद होतो. आता आज दिवसभर पाऊस पडतो, आपण काय एखादा म्हणून अरे बापरे भरपूर पाऊस पडतो, किती वेळ पाऊस पडतो, पण तोच जर एखादा म्हणून वा वा काय आनंद, काय नुसता आनंदाचा पाऊस पडतोय, आनंद झाला. म्हणजे
विषय अनेक घडत असतात आपल्या अवतीभोवती, त्या प्रत्येक विषयाशी आपण आनंदमय विचारातून पाहायला लागलो, आपल्याला आनंद होतो. म्हणजे एक लक्षात घ्या, पाऊस आहे, आता कोण जर ट्रेनने जात असेल, ट्रेन अडकली, तो कंटाळत म्हणा काय ह्या ट्रेनचा प्रॉब्लेम, काय गाड्यांचा प्रॉब्लेम, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम. हे याच्यातून जो माणूस नकारात्मक विचाराने किंवा दुःखदायक विचाराने, त्रासदायक विचाराने तो दुःखी होतो. पण तेच प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारायला लागला कोणी व्यक्ती, तर सतत आनंद होतो. आहे गणित सोपं. काय करायचंय, आपल्याला अवतीभोवती घडणाऱ्या घटनांशी किंवा अवतीभोवती परिस्थितीशी आपल्याला आनंदमय वृत्तीने संबंधित ठेवायचा अभ्यास आपल्याला करता आला, तर ती जीवन जगण्याची कला आपल्याला समजली, तर आपण सतत आनंदात राहू शकतो. खरं सांगायचं म्हणजे इथे आनंद हे आपल्या विचारातून आपण व्यक्त करू शकतो. हा आनंद आपल्या विचारातून व्यक्त म्हणजे तसे आनंदमयी विचार आपल्याकडे करण्याची जर कला आत्मसात झाली, प्रत्येक परिस्थितीशी संबंधित राहून त्या प्रत्येक परिस्थितीचा चांगला गोष्टीचा आपण अनुभव घ्यायला लागलो की आपला आनंद होतो. आपण कोणीतरी घरी गेलो आणि त्यांनी आपलं आदरातिथ्य केलं, त्यांनी मनापासून स्वागत केलं, तर आपल्याला आनंद होतो. पण एखाद्या घरी गेलं त्याला का मनापासून स्वागत होत नाही, तिथे आपण जरा मनाचा खट्टूस होऊ शकतो ना. पण तिथेही तुम्हाला तिथे राहायचं की नाही राहायचं तुम्ही ठरवा, परत आता जायचं की नाही जायचं ते परत ठरवा. पण प्रत्येक ठिकाणी आपण ज्या वेळेला ती गोष्ट आनंदाने स्वीकारायला लागतो तर तिथे आनंद होतो. कारण आदरातिथ्य जिथे होतं तिथे खरोखर प्रत्येकाला आनंद होतो. मग अगदी तुमचं स्वागत जोरात केलं जातं, या या या, बसा बसा बसा, पण सगळं खाणं पिणं सगळं जे होतं तिथे आनंद असतो. खाणाऱ्या माणसाला खाण्यात आनंद असतो. एखाद्याला खूप वेगळ्या वेगळ्या खाण्याची हौस आहे. माझा एक मित्र आहे, त्याच्याकडे गेले की तो म्हणाले ह्या हॉटेलात ना मिसळ मस्त, चल जाऊया. म्हणजे कधी कधी असं होतं, म्हणजे तसा तो माझा एक मित्र होता, तसा तो कंजूस, पैसे देणार नाही लगेच, पण त्याला खाण्याची हौस एवढी होती की तो खायला मात्र भरपूर द्यायचं. चल इथे जाऊया आपण, ते हॉटेल इथं, ह्या हॉटेलमध्ये हे मिसळ मिळते, त्या हॉटेलमध्ये ते चांगला पदार्थ मिळतो, आणि त्याच्यातून आनंद घेण्याची कला त्याला आत्मसात होते. म्हणजे खरं म्हणजे खाण्यात आनंद आहे, पण चांगली भूक लागली तर खाण्यात आनंद असतो, असंही तिथे असतं. पण काही लोकांना चवीचा खाण्यात आनंद असतो. म्हणजे अशा प्रत्येकाची आवड जरी वेगळी असली तरी त्या त्या विषयाशी संबंधित होताना आनंदमय वृत्तीने त्या विषयाशी आपण संबंधित होतो. त्या आनंदमय वृत्ती आपल्याकडे स्फुरत राहिली पाहिजे, हा त्याच्या मागचा बोध आहे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी आपण जात असताना आपल्या मनामध्ये जर आनंदमय वृत्ती असेल तर आपण लग्न समारंभाला जातो, जो येतो तो अगदी हसतमुखच येतो ना, कोण रडत बिडत येत नाही ना. आनंद इथं झाला की स्वागत बिगत केलं जातं, एकमेकाला आपण मिठ्या मारतो म्हणा, जुन्या मोठ्या माणसांना नमस्कार करतो. ह्या सद्भावना आणि त्या प्रत्येक गोष्टीची आनंदमय वृत्तीने आपण संबंधित व्हायला लागलो की माणसाला आनंद हा सतत होतो. पण काही लोकांचा असं असतं भाग, प्रत्येक गोष्टीत नकारात्मक अंगानेच पाहण्याची वृत्ती असते. चुकीचं काय ते पाहतात, बरोबर काय ते पाहायचं नाही, चुकीचं काय. अशी माणसं आनंदमय वृत्तीने राहू शकत नाही. नुकसान कोणाचं, या पाहणाऱ्या माणसं. त्याने कसं पाहायचं त्याला जर कळलं तर आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून आनंद हा इतरांवर अवलंबून नसतो, तर आनंद हा आपल्या वृत्तीवर अवलंबून असतो. आपण ज्या वृत्ती आपल्या ठिकाणी असेल, ती सकारात्मक वृत्ती म्हणा, स्वीकारात्मक वृत्ती म्हणा, प्रत्येक गोष्ट स्वीकारता आली पाहिजे आणि स्वीकारून तिला सुंदर आकार देण्यात. म्हणून अगदी पै महाराजांचा जो अमृतशर आहे की परिस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. खरं सुरेख आकार देण्यात आनंदमय जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. परिस्थितीला स्वीकारायचे असतं आणि आनंदमय वृत्तीने तिथे त्या परिस्थितीतून आपण कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं हे जर कळलं माणसाला तर तो आनंदमय वृत्तीने राहू शकतो. म्हणून ही आनंदमय वृत्ती धारण करणं हा एक सुंदर आपल्याकडे मार्ग आहे.
रोज आपण सकाळी उठतो तेव्हा देवाचं स्मरण तर करावंच, पण त्याचबरोबर आपण नवीन झालो आहोत हे स्मरण असलं म्हणजे आपल्याकडे आपण नित्य नूतन आहोत. शास्त्रज्ञ काय सांगतात, आपल्या शरीराच्या पेशी क्षणोक्षणी बदलत असतात. वाढदिवस वाढदिवस म्हणजे काय, एका वर्षाने या सगळ्या शरीराच्या पेशी नवीन झालेल्या असतात म्हणून तो वाढदिवस करतात, असा एक त्याचा अर्थ असतो. पण ते आपल्याला कळत नाही. शरीर नवीन झालंय कुठे कळतं, पण शरीर नवीन होत आहे. रोज सकाळी उठल्यावर आपलं नवीन शरीरातून आपलं हे जीवन चाललेलं आहे. या आनंदमय वृत्तीने आपण पाहू शकतो जीवनाकडे. कारण हे शास्त्र आहे, त्यात आपल्याला माहिती आहे की हे शरीराचं पेशी बदलतात प्रत्येक वेळेला. जुन्या पेशी जातात, त्या नवीन पेशी येत असतात, त्याच्यातून शरीर दिसायला तसंच दिसतं, पण प्रत्येक वेळा पेशी बदलतायत आणि ह्या पेशी बदलतात. त्यामुळे त्या आनंदमय वृत्तीने आपण आपल्या शरीराकडे पाहता आलं पाहिजे. खरा माणूस दुःखी कधी होतो, खरा दुःखी शरीराला दुःख झालं म्हणजे शरीराला दुखापत झाली तर ते दुखतच, तो वृत्ती नाही. आता त्या दुखण्याकडे पण आनंदमय वृत्तीने पाहणारे असे तर आनंदात राहू शकतात, पण दुखतं ते दुखतच. दाढ दुखतंय म्हटलं तर दाढ दुखत नाही म्हणायचं आनंदमय वृत्तीने होतो असं होऊ शकत नाही. पण तिथे सहनशीलता जे पाहिजे आपल्याला, आणि त्या सहनशीलतेतून त्याच्यात थोडा जो उपाय शोधला परत आनंदमय वृत्तीने राहू शकतो आपण. कारण एखाद्या दाढ दुखायला लागली की माणसाचं बेचैन होतं, कोणतंही कान दुखतोय, दाढ दुखतंय, तिथे खरं दुःख आहे. म्हणजे दुःख म्हणतो आपण. दुःख म्हणजे काय, दुखणं, की शरीराचं आरोग्य बिघडणं. तिथे दुःख म्हणजे दुखणं हा अनुभव, दुखण्याचा अनुभव. आणि दुखण्याला दुःख म्हणतात. मनाला दुःख होतं आणि शरीराला दुखणं होतं, या दोन फरक आहे. शरीराचं दुखणं बघून मन दुःखी होतं, कळलं ना. पण शरीराचं दुखणं आहे पण मनाच्या ठिकाणी आनंदमय वृत्ती आहे, तरी सुद्धा त्याच्यावर उपाय कसा शोधायचा लक्षात ठेवून आपण आनंदमय वृत्तीने राहू शकतो. आहे सोपं पण तरी पण कठीण. आनंदमय वृत्तीने राहायचं म्हणजे नेमकं कसं राहायचं, तर प्रत्येक गोष्टीशी संबंध ठेवताना हा आवडीची, मग कशी झालं आवडीची गोष्ट किंवा त्याच्यातून सकारात्मक दृष्टीने त्या गोष्टीकडे कशा पद्धतीने ते पॉझिटिव्हली पाहायचं हे कळलं तर आनंदमय वृत्ती होते. आणि अशी आनंदमय वृत्तीने ज्या माणसं इतरांशी संवाद साधतात तर त्याच्याकडे संवाद साधण्याची कला आत्मसात होते. मन चंगा तो सगळे चंगा म्हणतात ना, की मन चंगा. मन चंगा म्हणजे ज्याचं मन अगदी आनंदाने रममाण, तो सगळ्यांशी चांगला बोलतो, सगळ्यांशी आनंदाने राखतो. म्हणून वृत्ती आनंदित असली पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात द्या, आनंदमय वृत्तीने पाहायचं पुढे. जेव्हा नवीन लग्नाला दोघं ते उभे असतात, नवरा नवरी, त्यांना खूप आनंद असतो. मग ते काय म्हणत करतात, किती वेळ उभं राहायचं, पाय दुखत नाही त्यांचे. इतर वेळ लाईनीत उभं राहायचं, दुखतात म्हणतील पाय, किती वेळ उभं राहायचं. पण स्टेजवर उभं राहतात, फोटो काढतायत, सगळ्यांना भेटतायत, त्यांना नमस्कार करा तर मग लगेच ते वागतात सुद्धा नमस्कार करायला. त्यांना माहित पण नाही कोणाला नमस्कार करतो. पण आई वडिलांनी झाले, कोणी मोठ्या म्हणतात अरे रे ह्यांना नमस्कार करते, लगेच वागतात, लगेच नमस्कार करतात. का असं होतं, त्यांची वृत्ती आनंदमय असते. तेव्हा ते चांगल्या वाईटाचा विचार करायच्या मागे नसतात, खुशीत असतात, आनंदमय वृत्तीने असतात. असं आनंदमय वृत्तीने जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये सतत आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून इतरांना आनंद देण्यात आनंदमय वृत्तीने जीवन जगणं होतं. बघा लक्षात घ्या, सर्वांशी आनंदमय वृत्तीने संबंधित झालो तर आपण समोरच्याला आनंद देतो आणि आपणही आनंदित होतो. आणि हे समोरच्याला आनंद कशामुळे होतं, आपली देहबोली फार महत्वाची आहे. समोरून येणाऱ्या माणसाला पाहून आपल्या मनामध्ये तो असा आहे का असे आहे तिची प्रतिमा तयार होते आणि त्याच्यातून आपण विचार करतो. आता काही लोकांना एखाद्या माणसा पाहिलं का वाईट पण वाटतं, राग पण येतो, दुःख पण होतं. हे आपलं चुकीचं वागणं आहे, लक्षात ठेवा. कोणीही कसं असो, आपल्याला आनंदमय वृत्तीनेच पाहायचं. हेच जेव्हा आपण लक्षात ठेवू त्यावेळेला दुःख, राग येणं, चिड येणं अशा गोष्टी काही येऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना सुद्धा आनंदमय वृत्तीने जर आपण पाहायला लागलो तर आपल्याला तिथे एकमेकाशी कसा सुसंवाद साधायचा हे लक्षात येईल. सुसंवाद साधण्यात आनंद आहे. त्याला आपण म्हणतो कसं प्रत्येकाशी बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, म्हणजे तिथे देहबोली येते.
आपली देहबोलीच बऱ्याच वेळेला समोरच्या माणसावर चांगला वाईट परिणाम करत असतो, लक्षात ठेवा. मग आपली देहबोली इतकी सुंदरपणे आपल्याला करता आली पाहिजे की आपल्याकडे तो आनंदमय वृत्ती असेल तर आपली देहबोली तशीच होते आणि समोरच्याला आपल्याला पाहून आनंद होतो. तुम्हाला एखादा द्वेष आपला करत असेल त्याला आनंद कसा होणार? नाही होणार. तो त्याचाच प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे आपण आनंदमय वृत्तीने राहिलं पाहिजे. आपल्याला कोणाचा द्वेष करायचा नाही, लक्षात ठेवा. आपल्याला सतत अखंड आनंदातच राहायचं आहे. हा आनंदात राहण्याचा विचार आपल्याला सतत असला पाहिजे. म्हणून बऱ्याच वेळेला आपण जे भांडण तंटे करतो, वेडेवाकडे विचार करतो, नुकसान कोणाचं करतो? आपण आपलं नुकसान करतो. की तेवढी वेळ जे आनंदमय वृत्तीने राहायचं आहे ती वेळ आपण अशी विचित्र वागण्यातून आपणच आपले फुकट घालवतो. म्हणून सतत आनंदमय वृत्तीने जीवन जगणं हाच आपलं जीवन जगण्याचा मूलमंत्र असला पाहिजे. की आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी आनंदमय वृत्ती म्हटल्यानंतर तिथे समाधानी वृत्ती आली, शांतपणे पाहण्याची वृत्ती आली, स्थिर मनाने पाहण्याची वृत्ती, हे सगळे आनंदाचीच रूप आहेत. सुख सोयीचा जो एक आरामाची एक वृत्ती असते ती आली, सगळ्या गोष्टीने आल्या. म्हणून हे आनंदमय वृत्तीने जीवन जगण्याची कला, म्हणून इथे आपल्याला सर्वांची सुसंवाद साधण्याचं एक कला आली पाहिजे. की सुसंवाद ज्याला साधता येते सगळ्यांची, तिथे आनंदमय. तिथे बोलताना समोरच्याचं मन दुखवता कामा नये. बोलताना ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी जितक्या आपल्याकडनं सांगता येतील ते समोरच्या जर सांगायचं त्याच्या आनंदमय वृत्तीने आपल्याला ऐकता आलं तर ते सुसंवाद आहे. सुसंवाद कुठे होतो? समोरच्याचं मूड किंवा समोरच्याचे विचार पाहून आपण त्याला चांगला प्रतिसाद द्यायला लागलो तर ते आनंदमय वृत्ती तयार होते. विनोद करणं, चांगले विनोद, म्हणजे असं कोणा व्यंगार विनोद नव्हे. चांगल्या विनोदाने माणसाचं मन आनंदीमय होतं. की एका माणूस मन मोकळेपणे हसला तर कसं होतं? आनंदमय वृत्ती होतं. की आपण म्हणतो ना एखादा सुंदर पिक्चर, असं जेव्हा म्हणतो पिक्चर सुंदर म्हणजे नेमकं काय? तो पिक्चर पाहून आपल्याला आपल्या सद्भावना निर्माण होत असतील, आपलं मन अगदी भारावलं जात असेल तर आपल्या मनाला सतत त्या सिनेमापासून हसता आलं. पण मोकळेपणाने हसता येणं हा या आनंदमय वृत्तीचं प्रतीक आहे. काही लोकांना हसताच येत नाही, म्हणजे असे खुसखुस हसतात. मी जर मोकळेपणे हसायला पाहिजे असं जमत नाही. आणि इथे त्यांची आनंदमय वृत्ती असते की नसते हा प्रश्न पडतो. म्हणून अगदी आनंदमय वृत्तीने जेव्हा आपण पाहतो, आनंदमय वृत्तीने हसतो, आनंदमय वृत्तीने बोलतो, आपले हावभाव आनंदमय वृत्तीचे असतात, त्या आपल्याला तो आनंद असतोच, पण आपल्याबरोबर समोरच्याला तो आनंद आपण देत असतो. म्हणून सद्विचार किंवा सद्भावना प्रत्येक माणसाने आपल्या ठिकाणी बाणवत ठेवला पाहिजे. की तिथे त्याचं अगदी संगोपन केलं पाहिजे. असं म्हणतात की सद्वृत्तीचं संगोपन करणं, सद्भावनांचं संगोपन करणं. की इथे तेव्हा संगोपन करायला लागतो त्यावेळेला आपल्याला आनंद मिळते राहतात. म्हणून चांगल्या ग्रंथांचं वाचन लक्षात घ्या. ज्या ग्रंथांच्या वाचनातून सद्भावना निर्माण होतात तिथे आनंदमय वृत्ती तयार होते. कारण सद्भावना आणि आनंदमय वृत्ती जवळजवळ एकरूपच असतं. दुर्भावना हे आनंदमय वृत्ती निर्माण करत, पण तिथे जर एखाद्या दुर्भावनेतून आनंद होत असेल त्याला विकृत आनंद म्हणतो. विकृत आनंद म्हणजे काय? दुसरं जर वाईट झालं नाही ह्याला आनंद झाला, टाळ, अरे वा पडला पडला पडला, हा विकृत आनंद. कोणतं पडतोय म्हणून आपण त्याला म्हटलं अरे पडला, बरं झाला, आनंद झाला. हे काही बरोबर नाही. कोणी असो, प्रत्येकाचं भलं व्हावं आणि प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला ही सद्भावना असायला हवी. तिथे आनंदाने जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे. म्हणून आपल्याला सर्वांशी संबंधित होताना सद्भावनेतून, सद्विचारातून, सद आचरणातून संबंधित होता आलं पाहिजे. आणि ही सुसंवाद साधण्याची कला आपल्याला जमली पाहिजे. आपल्या मनात समजा एखाद्याला खूप आजारही आहे किंवा आपल्या मनात दुखणं, शरीरात दुखणं म्हटलं तरी तो हसून खेळून जर बोलत असेल आनंदवृत्तीने तरी तिथे आनंद असतो. बघा, राजेश खन्नाचा कोणीतरी पिक्चर होता आणि त्याला कॅन्सर होता, आनंद पिक्चर होता ना. तो आनंद पिक्चर मध्ये
त्याचा आनंद कसा होता, तो सगळ्यांना आनंद हसून खेळून, कोणाला वाटत नव्हता हा आजारी आहे म्हणून. आणि तो आनंद वृत्तीने तो जगत होता आणि प्रत्येक गोष्ट आनंदमय होतो. की अगदी तो जॉनी वॉकरचं ते नाटक म्हणजे नाटकात काम करतो आणि त्याचं तो ऍक्टिंग करून दाखवत होता आनंदवृत्तीने. आणि इतका आनंदवृत्तीचा ह्या माणसाला दिवस कमी होते जगण्याचे, कारण त्याला कॅन्सर होत होता सांगितलं होतं. पण ते रडत बसला नाही तो, कारण शेवटी जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाहीच आहे. जन्म आणि मृत्यू जो आपल्या हातात म्हणून माणूस म्हणणे मी माझ्या हातात म्हणजे मी माझ्या मनाने जन्माला आलो, मी ठरवून जन्माला आलो की मी ठरवून मरणार, असं काहीच नसतं. आणि त्यामुळे त्या गोष्टी आपल्या ज्या हातात नाही त्याचं दुःख करत बसण्यात काही जातं ना. जे होईल ते होईल, पण आनंदवृत्तीने आपल्याला सगळ्यांशी समजून तो आनंद हा सिनेमा जो होता अतिशय लक्षात ठेवण्यासारखा होता. की जरी त्याला आजारपण होतं म्हणजे त्याचे दिवस थोडे होते, पण तो आनंद होता आणि तो सगळ्यांना आनंद देत होता. सगळ्यांशी कसा बोलवता, कसा वागवता, कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे ते विचार. त्याचं दुःख तो करतच बसला नाही, पण त्याच्यातून सगळ्यांना हसवण्याचा मात्र त्याने प्रयत्न केला. आणि म्हणून त्याचा मित्र म्हणून अमिताभ बच्चन दाखवला होता आणि शेवटचा क्षण दाखवला की काय परत त्याचं होतं का बाबू मोशाय असं म्हणून ते त्याने ते बीप दाखवलं. खूप आपल्या ठिकाणी ती सद्भावना कशी निर्माण होती बघा. सगळ्या सिनेमा म्हणजे कशी एक ती गोष्ट होती, पण त्या गोष्टीचं किंवा त्या जे चित्रण केलं होतं त्याच्यातून माणसांचं मन भारावून जायचं. आनंद हा सिनेमा खूप चांगला चालला की त्याच्याबद्दल त्यावेळेला म्हणजे जसं अमिताभ बच्चन अगदी त्यावेळेला नवीन नवीन होता, कोणालाच माहित नव्हता अमिताभ बच्चन, राजेश खन्नाच हिरो होता तसं बघायला गेलं तर. तरी पण त्याच्यातून आपल्याला ही पात्र का आवडायला लागली, त्यांच्या सद्भावना त्यांच्याकडे कशा होत्या एकमेकाबद्दल ते कसे वागत होते, कशा आनंदाने राहत होते. म्हणून असे पिक्चर बघण्यात खरा आनंद असतो, कारण आपल्याला आनंदमय वृत्ती धरण्यात उगीच काहीतरी वेडवाकडं पिक्चर बघतो आपण आणि त्याच्याच वृत्तीने पाहायला लागलो की आपली आनंदमय वृत्ती जाते. हे लहान मुलं जी आहेत ना हल्ली पाहतो ते गेम खेळतात, त्या गेम मध्ये मारामाऱ्या जास्त असतात. हे बटन मारलं, ह्याला मारलं, त्याला मारलं, ह्याला मारलं, आणि त्याचे उच्चार त्यांचं जे त्याच्यामध्ये काही विचार सांगितले जातात उच्चार ती मुलं तसंच आत्मसात करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं वागणं पण तसं वेडवाकडं बोलतात असं होतं. लहान मुलांचं जर बघा एखाद्या वेळेला तर ते आई वडिलांनी खरं म्हणजे असे गेम देऊ नयेत. आपण म्हणतो ना कार्टून पिक्चर बघतात तर ते म्हणतो लहान मुलांना ते आवडतं, पण आवडतं म्हणजे काय, त्यांच्या अंतर्मनात ते संस्कार तयार होतात तसे. तिथे चांगल्या गोष्टी ज्या सांगल्या आपल्याकडे पूर्वी महाभारतातल्या का रामायणातल्या चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगितल्या जायच्या मुलांना की त्याच्यातून त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले पाहिजे, म्हणजे सद्भावनेचे संस्कार झाले पाहिजेत, एकमेकाला मदत करण्याचे संस्कार झाले पाहिजेत. म्हणजे आपल्यामुळे इतरांना मदत व्हावी ही ज्याच्याकडे सद्भावना असते तो सर्वांना आनंद देतो. लक्षात घ्या. म्हणजे कोणी अशी माणसं जर असतात की धावत पळत मदतीला येणारी, अगदी आपले मित्रमंडळी असेल किंवा आपल्या अगदी नातेवाईक कोणी असेल आणि त्या माणसामुळे त्यावेळेला आपल्याला त्या माणसाची नेहमी आठवण, अरे बापरे हा यायला याची मदत व्हायला पाहिजे, असा धावत पडतो, त्याच्या आपल्याला आनंद होतो. तसाच तो राजेश खन्नाचा आणखी बावरची पिक्चर होता बघा. हे पिक्चर्स म्हणतो ना सिनेमात पण आनंद कसा घ्यायचा ते लक्षात घ्या. आला बावरची म्हणजे तो जेवण बनवणारा म्हणजे कुक म्हणून तो आला, पण त्या कुटुंबामध्ये शांती निवास होता त्या घराचं नाव आणि अशांती होती सगळ्यांकडे. दो मोठा लहान भावाबद्दल गैरसमज, लहान भावाचा आई वडिलांबरोबर गैरसमज, सगळ्यांबरोबर एकमेकांच्या गैरसमजातूनच सगळेजण वागत होते आणि ते अशांती होते त्या अवस्थेत. तिथे त्यांनी सगळ्यांचं मन कसं जुळवून घेतलं आणि खरोखर तो शांती निवास कसा झाला. आपल्याला ह्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत बघा. ह्या गोष्टी शिकाव्या लागतात, आपोआप त्या येत नाहीत. ज्यावेळेला आपण म्हणतो ना मुलांना हे असे सुंदर पिक्चर दाखवता आले की त्याच्यातून आपल्याला लोकांशी कसा संवाद साधायचा हे कळलं पाहिजे. काहीतरी वेडवाकडं बोललं, काहीतरी वेडवाकडं सांगितलं किंवा आता लहान मुलांना ते खेळण्यातले सगळे गेम बिम असं ते रिव्हॉल्वर रायफल बोलावं, हा लहान मुलगा पण तुमच्या घरातल्या पाहुणा डिशू करायला लागला, समज आदर तिथे बाजूला झालं तर समोसा माणूस म्हणा काय मुलगा आहे असं होतं ना. चूक कोणाची? आई वडिलांची. मी नेहमी म्हणतो मुलांची चूक होते, मुलं चुकीचे वागतात, ह्याला कारण आई वडिलांनी दिलेले संस्कार आहेत, हे पहिलं लक्षात द्यायचं. म्हणून आई वडिलांनी आपण कसं वागायचं हे कळलं पाहिजे.
आई वडील जसे वागतात त्याप्रमाणे मुलं वागायचा प्रयत्न करतात. आणि हे जे सगळं जर आपल्या लक्षात आलं तर आई वडिलांनी सावध राहिलं पाहिजे. पण आई वडिलांनंतर का कुठून याला संस्कार आले, कुठून कोण शिकवते आला? एक तर आपण त्यांना देतो मोबाईल, त्या मोबाईलतून शिकतात आणि आई वडील काय बोलतात ते शिकतात. म्हणजे आजूबाजूच्या गोष्टीतून मुलं या सद्भावनेतून वागायचं कसं हे कळत नसेल तर ते कसं वागणार? रामायणामध्ये असलेले जे संस्कार आहेत की प्रभू रामचंद्र वडिलांना नमस्कार कसे करायचे, आईला नमस्कार कसे करायचे, कोणी किती जर आगला तरी त्याच्याशी कसे समत्वाने पाहायचे, हा जर विचार आपल्याकडे पाहता आला तर तिथे मुलांवर चांगले संस्कार होतात. हे चांगले संस्कार होणं फार महत्वाचे. म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी लहानपणापासून आई वडिलांनी स्वतःही आनंदाने जीवन जगायची वृत्ती बांधली पाहिजे आणि त्याचप्रमाणे मुलालाही त्या गोष्टी शिकवता आल्या पाहिजेत. मुलाच्या मनावर ते संस्कार करत राहिले पाहिजेत आणि त्याच्यातून आनंदमय वृत्तीने जीवन जगता येतं. म्हणून चला आपण आनंदाने जीवन जगू याचा अर्थच तो आहे. आनंदाने जीवन जगण्यासाठी आनंदाने जीवन जगण्याची कला शिकावी लागते. कला शिकली पाहिजे, त्याशिवाय नाही. जीवन जगण्याची कला म्हणजे नेमकं काय? सतत आनंदमय वृत्तीने कसं राहायचं आणि त्याच्याशी इतरांना आनंद देण्याचा कसा प्रयत्न करायचा. आणि हे ज्या माणसाला समजतात त्याच्याकडे सुसंवाद निर्माण होतो. तो बोलेल तो तसाच बोलेल, इतरांना आनंद देण्यासाठी बोलेल, इतरांना मदत करण्यासाठी बोलेल, सर्वांचं भलं होण्यासाठी त्याच्या इच्छा असेल. आणि ह्या सद्भावना माणसाला स्वतःलाही आनंदी करतात आणि इतरांनाही आनंद देतात. म्हणून जीवन जगणं तसं बघायला म्हणजे अगदी पायी महाराज म्हणे सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. कोणाला? ज्याला आनंदमय वृत्तीने जीवन जगण्याची कला जमली त्याला सुखी होणं सोपं आहे. आणि ज्याला आनंदमय वृत्तीने जीवन जगण्याची कला जमत नसेल तर दुःखी होणं सोपं आहे. त्याला तो दुःखीच असतो, काहीतरी दुःखाच्याच गोष्टी करत असतात. पण जे जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या अशा का घडल्या असा विचार न करता त्याच्यातून त्या चांगल्या कशा आहेत किंवा चांगल्या कशा घडत असतील हे पाहिलं तर आपल्याला आनंदमय वृत्तीने पाहतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आता निसर्ग म्हटल्यानंतर आता बघा वादळ येतं, वाताहत होते त्यावेळेला आपल्या दृष्टीने आपण म्हणतो किती वाईट आहे. पण निसर्ग चक्र जर म्हटलं तर निसर्ग चक्राकडे हे चांगला वाईट भाग नसतो, परिणाम असतो. काही नियम तिथे कार्यरत होत असतात त्याच्यातून वादळ होतात, धरणीकंप होतात, वाईट आहे आपण म्हणतो. कारण त्यावेळेला घरं पडली जातात, खूप दुःखदायक गोष्टी घडतात. पण इथे सुद्धा आपल्याला कसं तिथे पाहता आलं पाहिजे, कसं सावध राहता आलं पाहिजे, त्याच्यातून कसं जपलं पाहिजे आणि त्याच्यातून कमीत कमी आपलं नुकसान होऊन आपण त्याच्यातून कसं परत भरारी घेतली पाहिजे हे कळलं पाहिजे. हिरोशिमा शहरावर ज्या बॉम्ब स्फोट झाला तर त्याचं अगदी बेचिराग झालं होतं. पण त्या जपानने त्या हिरोशिमामधून केवढी मोठी समृद्धी नंतर साधली. तिथे ते सगळं परिवर्तन कसं केलं हे जे म्हणतो ते माणसाच्या ठिकाणी असलेली जी विचारशक्ती आहे त्या विचारशक्तीला हे सगळं काही शक्य आहे. जर त्या हिरोशिमा याच्यातून त्या वेळाला त्या बॉम्बस्फोटाचे जे अनिष्ट परिणाम मानवी देहावर झाले, समाजावर झाले, त्याची जी स्पंदना होती त्याच्यातून बऱ्याच लोकांना अनेक आजार झाले, लांब जरी असले लोक तरी. पण त्याच्यातूनच ही मंडळींनी बरेच शांती सुखाने जीवन कसं जगायचं हे शिकले आणि आपलं जपानचं ते समृद्धी तिथे ते जपान शहर समृद्ध झालं, जपान राष्ट्र. कारण माणसाच्या मनामध्ये हे विचार तो कसा वागवतो त्याच्यावर सगळं आहे. लक्षात आपण इतरांना आदर करणं आणि इतरांना आदर करून इतरांशी संबंधित राहणं याच्यात आनंद असतो. तुम्ही समोरच्याला आदर व्यक्त करा, समोरच्याला नेहमी आनंद होतो आणि आपल्याला आनंद होतो. म्हणून जेव्हा आपण एखाद्याला आनंद देतो असं जे आपण म्हणतो बोलण्यातून, वागण्यातून, काही गोष्टी सांगण्यातून, तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला तर आपल्याला आनंद होतो. मनापासून जेव्हा आपण ह्या गोष्टी करत असतो ना तर आपल्याला आनंद होतो. पण तिथे ढोंगीपणा असेल तर तो आनंद होणार नाही. उगीच कधी एखादा चढवायचं आता खुश झाला मग आपण म्हणा कसा बघा खुश झाला म्हणजे आला कसं मी फसवलं असं पण बोलणारे काही लोक असतात. पण हे खरं चुकीच्या दुर्भावना आहेत. खरोखर आपण लोकांना आनंद देता आला पाहिजे आणि हे आनंद देण्यासाठी आदरातिथ्य हे महत्वाचं आहे. घरात आलेल्या माणसाचा आदरातिथ्य करणं. आपण एखाद्या समोर आपण बाहेर भेटलो तर एकमेकाला आपण नमस्कार करतो किंवा हात मिळवतो.
हे सगळं आनंद देणाऱ्याच गोष्टी आहेत. कसं असतं, एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याच्या मनात आपल्या कृतज्ञता असणं हे फार महत्वाचं आहे. आपण सवयीने बऱ्याच वेळा थँक्यू म्हणतो. हल्ली थँक्यू म्हणणे गुळगुळीत झालेला शब्द आहे खरा. आपल्याला सांगा असं केलं, हा थँक्यू बोल, आभारी आहोत असं काही माणूस म्हणत नाही. कारण मराठी शब्द मोठा वाटतो. थँक्यू म्हणजे थोडा छोटा आहे ना, थोडक्यात थँक्यू थँक्यू असं कोण नाही करत, पण तो काही कृतज्ञता नसते. खरोखर कृतज्ञता असली तर आपली देहबोली तशी असते, मनात आपल्या भावना तशा असतात. त्या भावनेतून आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त तेव्हाही आपल्याला आनंद असतो. जितके आपण नम्र होतो तितका आनंद असतो. लक्षात ठेवा, नम्र होण्यात आनंद आहे, कृतज्ञतेने पाहण्यात आनंद आहे. म्हणून आनंदवृत्ती का, कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. मनापासून सर्वांच्या प्रती आदरपूर्वक बोलणं, आदरपूर्वक त्याचा विचार करणं, हे आनंदवृत्ती असते. म्हणजे हे सगळ्या गोष्टी सद्भावनेतूनच होतात. सद्भावनेशिवाय आनंदमय वृत्तीने जीवन जगता येत नाही. म्हणून आपलं मन हे सद्भावनेने बहरलं पाहिजे. आता सद्भावनेने बहरलं पाहिजे हा सर्वसाधारण माणसाला चांगल्या विचाराने बहरलं पाहिजे हा विचार सांगितला. परमार्थाच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रूप हे परमेश्वराचंच रूप आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. हा बोध घेऊन खरा पारमार्थिक म्हणतो मी, की ज्याला खरं हे ज्ञान परमार्थाचं होतं, तो सतत आनंदमय वृत्तीने का असतो. सर्वत्र त्याला तिथे दिव्यत्वाचा बोध असतो, सर्वत्र तिथे ईश्वरत्वाचा बोध असतो, आणि सर्वांशी तो आदरपूर्वक बोलायला लागतो, नम्र होऊन बोलायला लागतो. आणि नम्र होऊन जो बोलतो तो इतरांना आनंद देतो आणि त्याचा आनंदाचा चांगला परिणाम त्याच्या स्वतःच्या जीवनात होतो. पण जो स्वतःची सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्यांना जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आनंद मिळू शकत नाही. काही क्षणासाठी त्याला वाटत असेल मी मोठं काहीतरी केलं, सत्ता गाजवली, हे केलं, किंवा त्याच्यातून अगदी काहीतरी दुराग्रही वृत्तीने वागला, तर त्याला तो आनंद कधीच होऊ शकतो, तो अस्वस्थ होतो. अशी माणसं नेहमी अस्वस्थ असतात, अस्थिर असतात. आणि जो नम्र असतो आणि सर्वांच्या भलेपणाच्या सद्भावनेतून जीवन जगत असतो त्याचं मन स्थिर असतं. म्हणून स्थिर मन हे आनंदाचं सागर आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर. म्हणून हे सगळं जीवन आपल्याला आनंदमय वृत्तीने जगायचं आहे. आणि आनंदमय वृत्तीने जगताना प्रत्येक क्षणोक्षणी एखादं फूल बघितलं, फूल किती सुंदर आहे हे पाहण्यात आनंद असतो. आता फुलं अनेक आहेत, एक साधी सदाफुली पण आहे, गुलाब पण आहे, किंवा त्याहीपेक्षा अधिक अनेक मोगऱ्यासारखं फुल आहे की अगदी सुगंध देतं. सदाफुलीला सुगंध नसतो तसं पाहायला गेलं, पण सदाफुलीचा हा सदा फुलणारा आनंद असतो. गुलाब काही दिवसासाठी असतो, पण सदाफुलीचा बघा नेहमीच. पण माणसाने सदाफुलीसारखा आनंदी असला पाहिजे. लक्षात ठेव, सतत आनंदात, प्रत्येक क्षण आनंदात घ्या. मग पाऊस पडो, ऊन पडो, प्रत्येक ठिकाणी तो आनंद कसा घ्या. ऊन किती छान पडले असं कधी म्हणतो का, अरे किती गरम होतं, म्हणजे पाहण्याचा उद्देशच अरे किती गरम, किती घाम येतो, काय घे, पाऊस पडला पाहिजे. पाऊस, आणि आता जोरात पाऊस पडला तर अरे बापरे केवढा पडतोय, सगळं तुंबून टाकलंय, ट्रॅफिक अडकवलंय, गाड्या त्रास झालाय, काय उपयोग आहे. हा निसर्ग आहे, तो निसर्गाच्या नियमाप्रमाणे निसर्गाचं सगळं घडणं हे चालू आहे. आणि त्या प्रत्येक घटनेला आपण आनंदमय वृत्तीने पाहण्यात आनंद आहे. पाऊस पडला, अरे वा, प्रेमाचा पाऊस आहे, आनंदाचा पाऊस आहे, लक्षात घ्या, ज्ञानाचा पाऊस आहे, हे लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणून पाऊस पडो की ऊन पडो, थंडी, प्रत्येक ठिकाणी कसा आनंदमय वृत्तीने संबंधित व्हायचंय हेच कळलं पाहिजे माणसाला. ते जर कळत नाही तोपर्यंत तो आनंदमय वृत्तीने जीवन जगू शकत नाही. म्हणून ही आनंदमय वृत्ती धारण करण्याचे सतत चिंतन करा, पहा कसा आनंद होता. तर काय काय केलं की आपण सकारात्मक दृष्टीने कसं पाहायचं, म्हणजे सकारात्मक दृष्टीने प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करा. असंच का आणि तसंच का ह्याच्यात अडकायचं नाही. आहे तर आहे बाबा, पण त्याला आपण आनंद वृत्तीचा जेव्हा तो आधार घेतला तर तिथे सतत आनंदाने जीवन जगता येतं. अशा आनंदमय वृत्तीने जीवन जगण्यात आनंद आहे. आणि आनंदमय वृत्ती धरण्याची कला सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.